दादांचा आणखी एक महामंत्र, संघर्ष टाळा, खटके होऊ देऊ नका. कुणाशीही ते म्हणतात संघर्षात येऊ नको. वादावादी, टकराव हे टाळ. या वाक्याचं दादाजी म्हणतात जर कोणी बरोबर पालन केलं तरी थेट मोक्षापर्यंत जाऊन पोचेल. तुझी भक्ती आणि आमचे वचनबळ सर्वच काम करून देईल. आमचा शब्द जशाचा तसा जरी पाळला तरी मोक्ष तुझाच आहे. अरे अशी शक्ती उत्पन्न होईल, प्रभाव उत्पन्न होईल आणि कशी संकटे आली त्याचं निवारण होईल. आपल्याला तर मोक्षामध्ये जायचं आहे. जर कुणाला अडथळला, कुणाशी टकराव केला तर तो तुला घेऊन दरीमध्ये खाईमध्ये पडेल. आपल्याला पुढं जायचं आहे. तर त्याच्यामुळे तुला मोक्षात जायचं असेल, इतरांना शहाणपणा शिकवण्याच्या भानगडीत पडू नकोस. सगळ्यांची काळजी तुम्ही घेत बसला. तुमची खूप इच्छा असेल की या जंजाळापासून सुटावे, मुक्त व्हावे. हे जग तुम्हाला सुटू देणार नाही. या जगामध्ये भांड्याला भांडे आपटतच राहणार. त्याच्यामधून आपण जरासुद्धा घर्षण उत्पन्न केल्याबगर निघून जायचं आहे. अरे दादाजी म्हणतात आम्ही इथपर्यंत सांगतो की तुझं धोतर काट्यामध्ये अडकलेलं असेल आणि समोर तुझी मोक्षाची गाडी सुटत असेल तर ते धोतर सोडवण्याकरिता थांबू नकोस. धोतर वितरला जाऊ दे आणि धावत जा आणि गाडीत बस. अरे एक क्षणसुद्धा इथल्या गोष्टीमध्ये चिकटून जाण्यासारखं नाही. तू जेवढा त्या वस्तूला चिकटलास तेवढा स्वस्वरूपाला विसरलास. जर चुकून माकून तू कोणाच्या भानगडीत पडलास तर त्याचा निकाल लवकर करून टाक. सहज रीतीने ह्या भांडणातून संघर्ष चकमक झाल्याशिवाय तुझा रस्ता काढ. संघर्ष टाळ.